हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 37 विरह भाग 1. विरह याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची ओढ लागणे, एखाद्या वस्तूचे आकर्षण निर्माण व्हावे आणि ती वस्तू मिळू नये आणि मग ती मिळेपर्यंत जी तळमळ तगमग तडफड होते त्याला विरह असे म्हणायचे. विरह याचा अर्थ एखाद्या ठिकाणी जायचे आहे परंतु त्यासाठी असलेला राह रस्ता मार्ग आक्रमीला जात नाही. विरह 2 प्रकारचा आहे, भौतिक आणि आध्यात्मिक. 1. भौतिक विरह. भौतिक विरहामध्ये आपल्याला उपभोग्यतेची चव माहिती स्वानुभवाने किंवा कर्णोपकरणी असते. अशा वेळी आपल्याला तो उपभोग मिळावा असे मनोमनी वाटते आणि तरीही तो उपभोग आपल्याला हुलकावणी देतो. येथे विरह सुरू होतो, झुरणे सुरू होते. आपण याआधी एखादा उपभोग घेतलेला असतो आणि काही कारणाने आपण त्या उपभोगाला दुरावतो. आता या उपभोगाची आठवण होते आणि तो उपभोग घ्यावा असे वाटते. येथे विरह सुरू होतो. जोपर्यंत तो उपभोग मिळत नाही तोपर्यंत विरह वाटत राहतो. संयम विवेक नसेल तर विरहामुळे आपण बेचैन होतो, झोप लागत नाही, मन अस्वस्थ राहते. एखादा सहलीला जाऊन येतो आणि आपल्याला त्याचे रसभरीत वर्णन ऐकवतो. यामुळे आपल्यालाही तेथे जावे असे वाटते. येथे विरह सुरू होतो. तथापि भक्तीशी फक्त आध्यात्मिक विरहाचाच संबंध आहे. हरि ओम.